आपल्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे आहेत। तुम्ही काल शहरच्या बैठकीमध्ये असं म्हणले की विदर्भाचे नेते नाना पटोले असल्यामुळे ते मुख्यमंत्री व्हावं, या पाठीमागे नेमका काय अर्थ काढायचा? कसं आहे, लोकसभेमध्ये विदर्भाने काँग्रेसला जास्त जागा दिल्या, विधानसभे मुद्द्यामध्ये सुद्धा काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावे यासाठी विदर्भातली जनता लागली आहे। विदर्भातले कार्यकर्ते नेते सगळे भिडलेले आहे आणि जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळत असेल आणि विदर्भातले आमदार जास्त असेल तर या नैसर्गिक प्रक्रियेमध्येच नानाभाऊंचं नाव समोर येईल असं मला वाटतं। तुम्ही असा शब्द वापरला की विदर्भाला जर का मुख्यमंत्री नाही मिळाला तर तो खेचून आणू। विदर्भाने जर सगळ्यात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून दिले आणि हक्क विदर्भाचा असला तर विदर्भातले सगळे लोक हायकमांडला साकडे घालतील की विदर्भीय जनतेने काँग्रेसकडे झुकतं माप दिलं आहे तर पक्षाने काँग्रेसला झुकतं माप द्यावं, यालाच खेचून आणणं म्हणतं। पण तुमच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजे महाविकास आघाडीचे असो किंवा काँग्रेसचे असं ठरलं की मुख्यमंत्री पदावरची चर्चा ही निवडणुकीनंतर करायची आणि त्यानंतर ठरवायचं आणि इथे कोणी चर्चा परत कोणी बोलणार पण नाही, असं असताना परत तुमचं एक वक्तव्य आलं। नाही, आता हे शेवटचं आहे ना, याच्यानंतर याच्यावर चर्चा होणार नाही, परंतु विदर्भातली जनता काय, जर विदर्भातले कार्यकर्ते नेते जर ताकदीनं भिडून आमदार निवडून आणतील तर अधिकार विदर्भातच राहील। एक आमदार म्हणून तुमचीच भावना आहे की विदर्भातल्या तुमच्या मित्र जे आहे सहकारी काँग्रेसचे त्याही आमदारांच्या भावना? हे मी माझं वैयक्तिक सांगितलं की विदर्भातल्या लोकांचं आता सगळ्यांच्या वेगवेगळ्या भावना असू शकतं, परंतु या पक्षामध्ये जो मेहनत करतो जे हायकमांड समोर असतात ना, आजच्या परिस्थितीत ते चालू आहे त्याच्यावरनं अंदाज लावू शकतं। संजय राऊत उद्धव ठाकरेंचं नाव पुढं करतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुप्रिया सुळेंचं नाव पुढं करतं, मग कसा मार्ग निघेल? तो हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे ना। हे सगळे निवडून आल्यावर मग तो कोणाचं नाव येते तो प्रश्न आहे, तो सर्वांना मान्य राहील, परंतु निवडणुकीच्या आधी विदर्भात जर आम्हाला प्रचार करायचा आहे आणि विदर्भातून जर जास्त सीट निवडून आणायच्या आहे आम्हाला विदर्भीय जनतेला अधिकार आहे ना की बा आम्ही जास्ती लोक निवडून आणलं तर पक्षाने आमची मान्य करावी मागणी। प्रादेशिक वाद पक्षांतर्गत पाहायला मिळणार नाही का? पश्चिम महाराष्ट्राचे नेते किंवा प्रादेशिक वाद आहेच नाही, काँग्रेस एक आहे, परंतु प्रत्येकाला वाटते जसं विदर्भातून आता भाजपाने इतक्यांदा मुख्यमंत्री दिले आहे, आम्हालासुद्धा वाटते की बा विदर्भातनं व्हावा आणि विदर्भातल्या जनतेने काँग्रेसला भरभरून प्रतिसाद द्यावा, जास्तीत जास्त आमदार निवडून द्यावे अशीच आमची मागणी। कार्यकर्त्यांची भावना बोलून दाखवली तुम्ही? कार्यकर्त्यांची भावना बोलून दाखवली आणि मी काही चुकीचं थोडी न बोललं। हे होते विकास ठाकरे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।